आमचा YouTube चॅनल तयार करण्यामागचा उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक उपक्रम त्यांच्या पालकाची माजी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे असून विद्यार्थ्यांच्या साहित्य, कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रातील सुप्त कलागुणांना वाव देणे आहे. परिवर्तनवादी महापुरुषाची जयंती, पुण्यतिथी व महापरिनिर्वाण दिनानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करून समाधीतपणा निर्माण करणे, विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करणे हाच आमचा उद्देश असेल. ज्युनियर कॉलेजच्या वतीनं आज क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 194व्या जयंतीनिमित्ताने उपस्थित सर्व विभाग प्रमुख, उपप्राचार्य आणि प्राध्यापकवृंद यांचं व विद्यार्थी मित्रांचं आपण NS पालेवाला ज्युनियर कॉलेजच्या वतीनं शब्दसुमनाने हार्दिक स्वागत करतो. मी NS पालेवाला ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य आदरणीय PK महाजन सर, कला विभाग प्रमुख आदरणीय भांबरे सर, विज्ञान विभाग प्रमुख आदरणीय आयर सर व ज्येष्ठ शिक्षक दांडेकर सर, खरोशे सर, जावळे सर, दमाडे सर, पालवणकर मॅडम, जोशी मॅडम यांना विनंती करतो की आजचा हा मान खास महिलांना द्यावा असं आपले NN पालेवाला ज्युनियर कॉलेजचे व्हाईस प्रिन्सिपल आदरणीय PK महाजन सर यांनी सूचना केलेली आहे. म्हणून पालवणकर मॅडम व जोशी मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून प्रतिमा पूजन करावे. स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, स्त्रियांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी ज्यांनी खूप असे कष्ट केले आणि भारतातील पहिला महिला शिक्षिका, मुख्याध्यापिका म्हणून ज्यांनी हा बहुमान मिळवला त्या अशा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 194व्या जयंतीनिमित्ताने आपल्या NN पालेवाला ज्युनियर कॉलेजच्या ज्येष्ठ प्राध्यापिका पालवणकर मॅडम, पुराणिक मॅडम यांच्या शुभ हस्ते प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन होत आहे. सावित्रीबाई फुले म्हणजे एक धगधगती ज्वाला. बालपणापासूनच त्यांच्या मनामध्ये जिज्ञासू वृत्ती होती. जिज्ञासा म्हणजे जाणून घेणे, प्रत्येक गोष्टीचं त्या अवलोकन करायच्या आणि या समाजाला एक नवी दिशा देण्याचं कार्य या फुले दाम्पत्याने केले. महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी त्यांचा विवाह झाला आणि खऱ्या अर्थाने सावित्रीबाई फुले यांच्या एका नवीन पर्वाला सुरुवात होते. आपल्या पतीच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी समाजसेवेचे व्रत धारण केले आणि समाजामध्ये आमूलाग्र बदल घडवला. मित्रहो, आपल्याला माहिती आहे की महात्मा ज्योतिबा फुले यांना स्त्री शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी त्यांच्या वडिलांनी त्यांना घरातून बाहेर काढण्याचा आदेश दिला. त्यावेळेस सुद्धा सावित्रीबाई फुले यांनी त्यांना खंबीरपणे साथ दिली. मी NN पालेवाला ज्युनियर कॉलेजचे व्हाईस प्रिन्सिपल आदरणीय PK महाजन सर व तिन्ही विभाग प्रमुख व ज्येष्ठ शिक्षक यांना विनंती करतो की त्यांनी प्रतिमापूजन करायचे. PK महाजन सर, भांबरे सर, आयर सर, जावडे सर, दमाडे सर, दांडेकर सर, खरोशे सर तसेच सर्व महिला प्राध्यापिका, फोंडे मॅडम, गोसाळकर मॅडम, तबकडे मॅडम, साबिया मॅम, कचरे मॅम, टेकारे मॅम, रंदेवे मॅम, प्राप्ती मॅम यांनी या ठिकाणी प्रतिमा पूजन करावे. खास महिलांसाठी शिक्षणाचे दार खुलं करणारे फुले दाम्पत्य यांची विचारधारेला आपण त्रिवार अभिवादन करतो. परंतु आजच्या या धकाधकीच्या युगामध्ये मागासवर्गीय समाजाला टेक्निकल नॉलेज मिळवण्यासाठी, समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी जे काही आपण
बदल घडवतो, त्यासाठी खास नॅशनल स्किल डेव्हलपमेंटच्या अंतर्गत मार्गदर्शन करण्यासाठी आपले ज्युनियर कॉलेजचे सुधाकर एज्युकेशन सोसायटीच्या ज्युनियर कॉलेज पालीचे प्राध्यापक आदरणीय अमित जाधव सर या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत। मी त्यांनाही विनंती करतो की अमित जाधव सर यांनी प्रतिमा पूजन करून प्राप्ती मॅम विज्ञान विभाग गणित विषयाच्या ज्यांनी अत्यंत गणित हा विषय गणिताचे प्राध्यापिका कावडे मॅडम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पूजन करीत आहेत। माता सावित्री आपल्याला माहीतच आहे की त्यांचं कार्य अमूलाग्र आहे, त्याबद्दल आपल्याला विज्ञान शाखा बायोलॉजीच्या प्राध्यापिका तबगडे मॅम या ठिकाणी प्रतिमा पूजन करीत आहेत। ज्या आहे आलेल्या महिलांनी कधी विसरू नये। सावित्री माता नसत्या तर आज कुठल्याही क्षेत्रामध्ये महिलांनी एवढी आज 3 जानेवारी 2025 पण 3 जानेवारी हा दिवस सावित्रीबाई फुले यांची जयंती म्हणजे जन्मदिवस। आज तो दिवस आपण बालिका दिन तसेच महिला शिक्षक दिन म्हणूनही साजरी करत असतो। क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका, समाजसुधारक व स्त्री शिक्षणाच्या जनक मानल्या जातात। त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला। त्या काळात स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता, मात्र सावित्रीबाईंनी समाजातील रूढी परंपरांना आव्हान देत स्त्री शिक्षणाची मशाल पेटवली। 1848 मध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सहकार्याने त्यांनी पुण्यातील भिडेवाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली। त्या स्वतः अध्यापन करीत असताना समाजातील कट्टर लोकांकडून बराच त्यांचा अपमान झाला। अपमान, शिवीगाळ व शेणफेक सहन करावी लागली। आता मला 5 जानेवारी रोजी टीव्हीला मालिका येत आहे सावित्रीबाई फुले आणि त्याच्यात दाखवलेलं पण आहे की सावित्री घरातून बाहेर पडली
कंटकचे काही वर्ग आहे, काय म्हणतो आपण समाजकंटक, ज्यांना सुधारणा नको आहे असे लोक त्यांच्यावर चिखल दगड माती फेकत आहेत. पण हे आपण पाहतोय. आणि मी तर सगळ्यांना सांगेन ती मालिका जी आहे ती आपण सगळ्या महिला वर्गाने 5 जानेवारीपासून बघायची आहे. त्यात सावित्रीबाईंचं जे कार्य आहे ते दाखवलेलं आहे. त्यानंतर तरी ते डरमटलं नाही. त्यांनी अनेक वेळा शाळा सुरू करून दलित, शूद्र, वैश्य क्षेत्रातील मुलामुलींना शिक्षणाची संधी दिली. सावित्रीबाईंनी विधवांसाठी सभा आश्रम उभारली, बालहत्या प्रतिबंधासाठी कार्य केले आणि बालविवाह, सतीप्रथा यासाठी प्रयत्न केले. त्यांनी केशवपान व सतीप्रथा या अनिष्ट प्रथांविरुद्ध बंड पुकारले. तसेच 1853 त्यांनी महिला सेवा आश्रमाची सुरुवात केली. महिलांच्या हक्कांसाठी संघटित प्रयत्न केले. शिक्षणाबरोबरच त्यांनी कवयित्री म्हणून योगदान दिलेले आहे. काव्य फुले व पावनकशी सुबोध रत्नाकर हे त्यांचे काव्यसंग्रह समाज प्रबोधनाचे महत्त्वाचे दस्तऐवज आहेत. 1896-97 मध्ये पुण्यात प्लेगची साथ आली होती. आपल्याला कोरोना माहीत आहे ना. कोरोनामध्ये कसे एका दिवसाला कित्येक लोक मृत्यू पावत होते. तसेच उंदीरांपासून किंवा उंदरांच्या विषाणूंपासून प्लेग नावाचा एक आजार होता. आणि त्या आजारामध्ये अशी काठी गाठ यायची आणि ती गाठ आली की त्याच्यामध्ये घाण साचायची आणि त्याच्यातून लोकांचे मृत्यू व्हायचे. मग अशा वेळेला त्यांनी आपला दत्तक पुत्र यशवंत याला सोबत घेतले होते आणि एक दवाखाना उघडला. आणि एक छोटं बाळ होतं, त्याला पण ती प्लेगची लागण झालेली होती. त्यांनी त्या बाळाला खांद्यावर घेतलं आणि बाकीच्या लोकांची सुद्धा सेवा करायला सुरुवात केली. पण त्या छोट्या मुलाला प्लेग झाले असल्याने त्याचा संसर्ग सावित्रीबाई फुले यांना झाला होता आणि त्याच्यातच 10 मार्च 1897 रोजी त्यांचंही प्लेगच्या लागण झाल्यामुळे मृत्यू झाला होता. अशा त्यांचे जीवन त्याग, धैर्य व मानवतावादाचे प्रतीक आहे. आजही सावित्रीबाई फुले यांचे कार्य स्त्री शिक्षण, सामाजिक समता व न्यायासाठी प्रेरणादायी ठरते. त्या काळामध्ये कुमारी माता हा एक महत्त्वाचा भाग जो आहे तो लोकांपासून म्हणजे कोणी विचारही करू शकत नाही. तर त्यावेळेला विधवांचं प्रमाण जास्त होतं आणि मग केशवपन करण्यासाठी प्रथा ह्या तर होत्या. पण ह्या प्रथेपासून त्या वाचलेल्या स्त्रिया होत्या आणि तसंच काही मुली होत्या ज्या लग्ना अगोदर माता झालेल्या होत्या. मग अशा लोकांसाठी त्यांनी असं आपण म्हणतो त्याग केलेल्या ज्या मुली होत्या त्यांच्यासाठी त्यांनी सुद्धा अनाथ आश्रमाची सोय केली होती. आणि ही त्या काळातील सगळ्या समाज घटनांना विरोधात जाणारी अशी त्यांची कृती होती. पण आज त्या कृतीचं महत्त्व कळत आहे. आणि अशातूनच एका मुलीला जो एक मुलगा झाला होता तोच मुलगा त्यांनी दत्तक घेतला आणि पुढे त्यांनी त्यांचा वारसा चालवलेला होता. अशा या स्त्री शिक्षणाचा सगळ्या ठिकाणी प्रसार प्रचार करणाऱ्या त्या काळातील या महिला शिक्षिका होत्या. आणि म्हणूनच आज आपण पाहतोय की सगळ्या घटकामध्ये स्त्रिया या अग्रेसर आहेत. आणि म्हणूनच या माऊलीला, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेला माझे त्रिवार अभिवादन. धन्यवाद. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्यकर्तृत्वाविषयी आपण खूप सुंदर अशी माहिती दिली की त्यांनी अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये स्त्री शिक्षणाचा वसा हा पेलला आणि तो आपल्यापर्यंत कसा नेला. अशा या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 194व्या जयंतीनिमित्ताने या ठिकाणी आपल्या NN पालेवाला ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य यांनी आपल्याला या कार्यक्रम साजरा करण्याची परवानगी दिली. तसेच आपले केया बांटिया आणि NN पालेवाला ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य आदरणीय BS माडी सर यांनी आपल्याला त्या ठिकाणी परवानगी दिली. त्यामुळे मी या प्राचार्य आणि उपप्राचार्य यांचे आपल्या NN पालेवाला ज्युनियर कॉलेजच्या वतीनं आभार व्यक्त करतो. तसेच आपले तिन्ही विभागाचे प्रमुख भांबरे सर, IS सर, पायमोडे सर यांनी आपल्याला त्या ठिकाणी परवानगी देऊन भांबरे सर, IS सर यांनी या ठिकाणी उपस्थिती दर्शवली त्याबद्दल त्यांचे आपण आभार मानतो. आणि आपल्या ज्युनियर कॉलेजचे सर्व ज्येष्ठ प्राध्यापक, प्राध्यापिका
हेही या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचेही मी या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि आपण खास करून विद्यार्थी मित्र यांनी हा कार्यक्रम शांत चित्ताने ऐकला, त्याबद्दल तुमचेही या ठिकाणी आभार व्यक्त करून माननीय अध्यक्ष PK महाजन सर या कार्यक्रमाचे यांच्या परवानगीने असं जाहीर करतो की आज हा जयंती उत्सवाचा कार्यक्रम या ठिकाणी संपला.